हा लोखंडी तवा आहे। साधारण 9 इंचापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे याच्यामध्ये। 9 इंच, 10 इंच, 11 इंच, 12 इंच तुम्ही मोठे घ्याल तसे साईजेस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये। हे छोटी साईज आहे बघा। हे कितपासून चालू होते साईज? त्याची साधारणतः विदाउट हँडल मध्ये लीड वाले आहे, विदाउट लीड वाले आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। काचवाले पण आहे आणि विदाउट काचवाले पण आहे अवेलेबल आहे। शिवाय इंडक्शन बेस, गॅस बेस असे पण आपल्याकडे अवेलेबल आहे। हे 9 कॅव्हिटीजचं आहे, हे 12 कॅव्हिटीजचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हरायटी गॅल्वनाइज पत्र्यामध्ये असते, टिकायला वगैरे छान राहते, गंज वगैरे पकडत नाही, लाईफ लॉंग राहते, वापरायला एकदम छान राहते। नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण, आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण पुन्हा एकदा बिडाच्या भांड्याच्या दुकानात आलेलो आहे मंडईमध्ये। या दुकानाच्या शॉपचा आपण व्हिडिओ केला होता, पण नवीन प्रकारचे प्रोडक्ट आलेले आहेत। त्यामुळे आपण सणावारासाठी, दिवाळी, गणपती सणावारासाठी आपण परत यांचा व्हिडिओ करतोय। आणि महत्त्वाचं, त्यांच्या स्क्रीनवरती नंबर देणार आहे। तुम्हाला जर काही इन्क्वायरी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, या व्हिडिओ मध्ये त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर येणार आहे। आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून। मित्रांनो, आता आपण मंडई मेट्रो स्टेशन मध्ये, हे मंडई हे बघा, मंडई मध्ये आहे आणि हे मंडई मेट्रो स्टेशन आहे। मंडई मेट्रो स्टेशनच्या इथे हे रामेश्वर चौकात हे सगळं भांड्यांचं मार्केट आहे। त्याच्यामध्ये आपल्याला इथे जायचं, केशवराव आप्पासाहेब भगत लोखंडी मालाचे व्यापारी, तिथं आपण आता चाललो त्यांचे माहिती घ्यायची की त्यांच्याकडं काय काय मिळतंय। भरपूर त्यांच्याकडं हे डिस्प्ले बघा। आता त्यांच्याकडे आपण एका वस्तूची माहिती घेणार आहे। नमस्कार दादा, आपल्या शॉपचं नाव आणि तुमच्या इथे काय काय मिळतं लोखंडाची भांडी ते सांगता का? नमस्कार, आपल्या दुकानाचं नाव आहे केशवराव आप्पासाहेब भगत लोखंडी मालाचे व्यापारी। आपल्याकडे घरगुतीसाठी बिडाची भांडी, लोखंडाची भांडी, तसेच हॉटेलसाठी लागणारे लोखंडी भांडे आणि स्टीलचे मोठे लहान भांडी अशा वस्तू आपल्याकडे भेटतात। हे आपल्याकडे तडका भांड्यामध्ये साईजेस आहे, लहान, मीडियम, मोठी, लॉंग हँडल, शॉर्ट हँडल। तडका वाटे कमी साईज वाली पण आहे, मोठी साईज वाली पण आहे। बघा, ही तडका वाटी, त्याला लाकडी हँडल पण आहे बघा। त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहे, मोठी साईज आहे, बारीक साईज आहे। पक्कड तर बघायला मिळत नाही लोखंडाचं, आता स्टीलच्या पकड्या आल्यात आणि उन्हातलं लोखंडाचं। तडकावाटी स्टार्टिंग पासून किती पैसे चालू? तडकावाटी 140 पासून स्टार्टिंग होते। ओके। वाळीमध्ये पण आपल्याकडे 3 साईजेस येतात, सांडशी मध्ये, घरगुती मध्ये एक साईज येते, उलटण्यामध्ये एक साईज येते। ओके। हा लोखंडी तवा आहे, साधारण 9 इंचापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे याच्यामध्ये। 9 इंच, 10 इंच, 11 इंच, 12 इंच याच्यामध्ये जाड, पातळ अशा 2 व्हरायटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। अरे, याच्यामध्ये शिवाय तुम्हाला हँडल पाहिजे तर हँडल मध्ये भेटेल। हँडल मध्ये पण तवा मिळतो का? हो, विदाउट हँडल पाहिजे तर विदाउट हँडल असा भेटेल। विदाउट हँडल किती पासून स्टार्टिंग आहे? याची 160 पासून स्टार्टिंग आहे। ओके, म्हणजे त्याच्यात साईज पण आहे, बरोबर आहे? हो, ही 9 इंच, 10 इंच, 11 इंच आणि 12 इंच आणि 13 इंच अशा साईजेस असतात। बघा, इथं तवे पण मिळतात, 4 साईज आहे। दाखवतो का थोडस पुढे करून असे वरती? बरोबर, 2, 3 बरोबर साईज आहे। आणि हे हँडल वाले तवे आहेत। अरे दाखव रे जरा, साईजेस अवेलेबल आहे। हँडल वाले आहे ना? बघा, इथे हँडल वाले तवा पण आहे, हे पूर्ण त्याला हँडल आहे मस्त, आणि त्याच्यामध्ये साईज पण आहे। ते विदाउट हँडल वाले होते, हे हँडल वाले। साईज दाखव रे दादा 2 मिनिट। आणि मोठी साईज, ही मोठी साईज आहे। ओके। कढईमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत, ब्लॅक मध्ये, हँडल मध्ये पण आहे, विदाउट हँडल मध्ये पण आहे, व्हाईट मध्ये पण हँडल आणि विदाउट हँडल अशा व्हरायटी मध्ये साधारणतः 7 इंचापासून याचे साईजेस चालू होतात। जसे तुम्ही मोठे घ्याल तसे साईजेस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये। हे छोटी साईज आहे बघा, हे कितपासून चालू होते साईज? त्याची साधारणतः विदाउट हँडल मध्ये घेतली आपण तर 6 इंचापासून पण चालू होतात आपल्याकडे। ओके। आणि व्हाईट वाली आहे ना? व्हाईट मध्ये आपल्याकडे 8 इंचापासून चालू होतात, आणि कानवाली पण आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कानवाल्या पण भेटतील, विदाउट कानवाल्या पण भेटतील। म्हणजे तुम्हाला सगळे, म्हणजे कानवाली पाहिजे असेल तर कानवाली पण आहे, आणि ह्याचे पण आहे बघा, आणि साईज पण आपण तिथं मांडल्यात। आणि दादा, याची स्टार्टिंग प्राइस काय कानची आणि याची?
विदाउट कानाची घेतली तर साधारणतः 140 पासून स्टार्टिंग आहे. आणि कानवाली कानवाली घेतली तर 250 पासून स्टार्टिंग आहे. ब्लॅक मध्ये थोडी कमी बसते, व्हाईट मध्ये थोडी कॉस्टिंग जास्त जाते. सगळ्या प्रकारच्या कढई येत आहे. हे सीझन गेलेले अप्पे आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये तुम्हाला 7, 9 आणि 12 असे 3 व्हरायटी मिळेल. 7 कॅव्हिटी, 9 कॅव्हिटी, 12 कॅव्हिटी. त्याच्यामध्ये विदाउट लीड असे पण अवेलेबल आहे. शिवाय इंडक्शन बेस, गॅस बेस असे पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हे 9 कॅव्हिटीचं आहे, हे 12 कॅव्हिटीचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हरायटी भेटतात, एक झाकणवाला आणि एक विदाउट झाकणवाला. आणि हे जे आहे हे आपल्याकडे 7 कॅव्हिटी, 9 कॅव्हिटी, 12 कॅव्हिटी. हे इंडक्शन बेस आहे. याचा बेस जो असतो मागचा पूर्ण फ्लॅट येतो. इलेक्ट्रिसिटी वापरू शकता, गॅसवरही वापरू शकता. याची साधारण स्टार्टिंग प्राइस 980 एमआरपी आहे. तिथून पुढे याचे चालू होतात. ओके. या सगळे एमआरपी वाईज येतात, त्याच्यावरती हा डिस्काउंट येतो आपल्याकडे. बघा आपण सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे ॲपे भांडे. डिस्काउंट साठी तुम्हाला शॉपला व्हिजिट द्यावी लागेल. साधारण 980 पासून पुढे चालू होते. ओके. मंडईमध्ये शॉप आहे, मंडई रामेश्वर चौकात. ही बिडाची काईल आहे गावनं बनवायची. याच्यामध्ये लहान साईज, मोठी साईज येते. हा बिडाचा आंबोळी तवा आहे गोल मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला आंबोळ्या बनवायला जातात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लहान आणि मोठे असे 2 साईजेस मध्ये भेटेल. हा बिडाचा डोसा तवा आहे डबल हँडल मध्ये. त्याच्यामध्ये पण तुम्ही डोसे बनवू शकता, गावणे, आंबोळ्या, उत्तप्पा, पराठे असे आयटम बनवू शकता. ही काईल आहे, जास्त करून आपल्याकडे कोकण साईडला वापरली जाते. आणि छोटी पासून किती मिळतात स्टार्टिंग प्राइस आहे? साधारण 550 पासून स्टार्टिंग रेंज तुम्ही घ्या. आणि एवढ्या व्हरायटीज आहे प्लेट मध्ये. किती विदाउट कानवाल्या या भरपूर व्हरायटीज त्यांच्याकडे. हे कास्ट आयरन मध्ये आपल्याकडे तव्यांची व्हरायटी अवेलेबल आहे. बघा याच्यामध्ये छोटी साईज आहे, एक साधारणतः काईल म्हणतो आपण त्याला मराठी भाषेमध्ये. ही साईज आहे याच्यामध्ये. त्यानंतर डबल हँडल डोसा तवा आहे आपल्याकडे. साधारण 30 सेंटीमीटर मध्ये पण येतो आणि आपल्याकडे 32 सेंटीमीटर मध्ये पण. त्यानंतर याच्यामध्ये अजून आपल्याकडे सिंगल हँडल मध्ये पण याच्यात अवेलेबल. हा सुद्धा पूर्ण सीझन गेलेला आहे. अरे मस्त सीझन केलेला, ब्रँडेड आहे ना हे सगळे ब्रँड मध्ये येतात आपल्याकडे. हे बघा हे आपल्याकडे कुकबीट आणि ट्रॉमेंटिना म्हणून असे 2 ब्रँड मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. असा बघा हा शॅलो फ्रायचा म्हणजे छोटा तवा जो मगाशी दाखवला मी काईल, त्या उलटा करत बॉक्सला. हे असे बॉक्स मध्ये मिळतात. हे बघा असा बॉक्स येतो याचा. हे सगळे बॉक्स पॅकिंग आयटम आहेत, कंपनीचे ब्रँडेड आहेत पूर्ण. हा डबल हँडल डोसा तवा आहे. ओके. म्हणजे ब्रँडेड पण मिळतात तुमचे? सर्व ब्रँडेड आहे. ग्रिल पॅन मध्ये पण आपल्याकडे 3 व्हरायटी आहे. हा डबल हँडल ग्रिल पॅन आहे. ग्रिल याच्यामध्ये तुम्ही मासे ग्रिल करू शकता, पनीर ग्रिल करू शकता, ब्रेड ग्रिल करू शकता. आणि ग्रिल मध्ये आणखीन एक व्हरायटी आहे आपल्याकडे. याला 2 in 1 म्हणलं जातं. 2 in 1 म्हणजे हा बोथ साइड वापरतो. एक साइडला ग्रिल असतो, एक साइडला डोसा करता येतो. अरे मग दोन्हीचा वापर होतो. दोन्ही साइड वापरता. याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 साइज मध्ये अवेलेबल आहे. एक साइडला डोसा करा, एक साइडला ग्रिल करा. हे सुद्धा तुम्हाला सीझन मध्ये अवेलेबल आहे. पूर्ण सीझन गेले. हे मोठ्या साईज मध्ये अवेलेबल. मोठी साईज आहे. एक साइडला डोसा आहे, एक साइडला डोसा, एक साइडला ग्रिल. ओके. मग 2 in 1 वापर आहे त्याचा. मस्त. याच्या सगळ्या साईज मिळतात ना? याच्या 2 साईजेस अवेलेबल होतात. ओके. या कास्ट आयरन कढई आहे, सीझन गेलेली असते म्हणजे रुळवलेली कढई असते. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या साईजेस अवेलेबल आहे. या सर्व ब्रँड मध्ये येतात. हे बघा 8 इंचापासून आपल्याकडे याच्यामध्ये स्टार्टिंग साईजेस आहेत. याच्यामध्ये लीड वाले आहे, विदाउट लीड वाले आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. काचवाले पण आहे आणि विदाउट काचवाले पण आहे. लीड वाले आणि तुमच्या विदाउट लीड वाले. या सर्व सीझन केलेले आहे, सर्व ब्रँड मध्ये येतात. ओके. त्यामुळे क्वालिटी एकदम चांगली येते याची. विथ सीझन असतात. कॉस्टिंग थोडी जास्त बसते पण टिकायला एकदम छान राहते. ब्रँडेड आहे. मस्त. आणि ते तुम्हाला त्याचा डिस्प्ले पण दाखवतो. तुम्हाला अशा पण कढया आहे, तुम्हाला विदाउट ग्लास वाल्या पण मिळतील. हे तुम्हाला साईजेस पण आहे. हे स्टार्टिंग काय प्राइस आहे याची? तर याच्या 1250 पासून पुढे चालू होतात. जसे तुम्ही साईज येईल तशा किमती आहे त्याच्यामध्ये. किंवा माझ्या हातात दे सांगा. हे वुडन हँडल मध्ये आपल्याकडे फ्राय पॅन, डीप कढई आणि वॉक असे 3 व्हरायटी मध्ये अवेलेबल असतात. हे वॉक येतं लोखंडामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला साधारण 3 साईजेस अवेलेबल आहेत. कढई पण आहे आणि हँडल पण आहे त्याला. बरोबर. ही फ्लॅट बेस कढई आहे विथ हँडल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 साईजेस अवेलेबल भेटतील.
मस्त. हा फ्लॅट आहे. की तुम्ही गॅस इंडक्शन दोन्ही वरती वापरता येते. 3 साईज मध्ये अवेलेबल आहे ही सुद्धा. आणि हा फ्राय पॅन आहे आपल्याला. जरी आपली छोट्या मोठ्या भाज्या शॅलो फ्राय करायला फ्राय पॅन वापरला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा 3 साईजेस अवेलेबल आहे आपल्याकडे. 3 साईजेस. याची काय स्टार्टिंग प्राइस? याची साधारणतः 280 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. जशी साईज घेईल तशी किंमत वाढत जाते. तुम्हाला त्यांचा डिस्प्ले दाखवतो. त्याच्याकडे भरपूर प्रकारचे आहे, पण आपल्या वेळे अभावी त्यांना थोडं दाखवतो. तोही बोललो का? SS लाकडी विळी आपल्याकडे आणि SS मध्ये विळी. SS मध्ये तुम्हाला रेग्युलर आणि हेवी अशा 2 व्हरायटी मध्ये भेटेल. शिवाय लाकडामध्ये स्मॉल आणि बिग अशा दोन्ही व्हरायटी मध्ये भेटेल. आपल्याकडे लोखंडी मध्ये पण येतात आणि पोलादी मध्ये पण येतात. ही कुठली? ही लोखंडी विळी रेग्युलर, त्याला वरती स्टील पॉलिश केलेलं असतं. पोलादी दाखव ना. ही पोलादी आहे ना? ही पोलादी विळी आहे. ओके ओके. याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक स्टील पॉलिश दोन्ही व्हरायटी मध्ये भेटेल. ही पोलादी आहे आणि स्टीलची पण आहे. स्टीलची आहे. SS विळी आहे. म्हणजे त्यांच्याकडे लोखंडाची, स्टीलची आणि पोलादीची सगळ्या प्रकारच्या वेळी मिळते तिथं. ही कुठली? ही स्टील वेळी आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्मॉल मीडियम बिग जसे साईज घेतात तसे साईजेस अवेलेबल आहे. ओके. सगळ्या साईजच्या बघा त्यांच्याकडे 3 व्हरायटी मध्ये आपल्याकडे वेळ अवेलेबल आहे. लोखंड, पोलाद, स्टील. गॅल्वनाइज मध्ये चाळण्यात आपल्याकडे याच्या वेगळ्या वेगळ्या साईजेस मध्ये अवेलेबल असतात. दाखवा ना. ही आपल्याकडे मैद्यापासून ते आपलं सोयाबीन, तुरडाळ चाळण्यापर्यंतचे साईजेस अवेलेबल आहे. याच्यामध्ये लहान जाळी, मोठी जाळी अशा सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. धान्यासाठी आणि सर्व प्रकारचे धान्य चाळायला आपल्याकडे चाळण्या भेटतात. मैद्यापासून ते तुरडाळीपर्यंत सगळ्या साईजेस अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारच्या चाळणी इथे मिळतात बघा. भाजी ती चाळायला पण आपल्याकडे चाळणी भेटते. त्याची साईज पण आहे. चालणारी शेगडी, याच्यामध्ये तुम्हाला 4 साईजेस अवेलेबल भेटतात. गॅल्वनाइज पत्र्यामध्ये असते. टिकायला वगैरे छान राहते, गंज वगैरे पकडत नाही, लाईफ लॉंग राहते, वापरायला एकदम छान राहते. तुम्ही कोळशावरती वापरली जाते. घरी बाळंतीन बाईला शेकायला किंवा छोटा मोठा स्वयंपाक करायला सुद्धा चालतात. याच्यामध्ये आपल्याकडे 4 साईजेस अवेलेबल. याच्या साईजेस पण आहे. हो, साईजेस अवेलेबल याच्यामध्ये. आणि कितीला बसते स्टार्टिंग शूटिंग? साधारण 350 पासून पुढे चालू होतात. जशी तुम्ही साईज घेईल तशी किंमत वाढत जाते. बघा हे शेगड्या बघायला मिळत नाही. मंडईमध्ये आपल्याला ही शेगडी मिळते. आता ही आपल्याकडे 12 महिने अवेलेबल. 12 महिने चालू. ही बार्बिक्यू शेगडी आहे आपल्याकडे. ही घरासाठी वापरली जाते, हॉटेलसाठी वापरली जातात. जाळीवरती कोळसा येतो, खाली सगळी राख पडते. बार्बिक्यू शेगडी. हे तंदूर शेगडी. हे शेगडी पण इथं मिळते आणि तंदूरची शेगडी. हॉटेलसाठी लागणारे फ्राय पॅन आणि वॉक याच्यामध्ये पण तुम्हाला सर्व साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहे. साधारण 10 इंचापासून सुरू होतात. जसे तुम्ही चायनीजचं दुकान, हॉटेल, हे चायनीज साठी जास्त वापरतात, हॉटेलिंग साठी वापरले जातात. हे वॉक्स आहे, याला वॉक म्हणलं जातं. आणि हा फ्राय पॅन आहे. हा बरोबर. हे हॉटेलिंग साठी वापरण्याचे भांडी पण इथं मिळतात बघा. अवेलेबल आहे घरासाठी आणि हॉटेलसाठी दोन्हीसाठी वापरायला. हे तंदूर जाळी आहे. ही तंदूर जाळी आहे. त्यामध्ये पण स्मॉल मीडियम बिग. त्याच्यानंतर हे पुढे आले तुम्ही त्याच्याकडे ज्यूस स्टेनर्स आहेत. हे ज्यूस गाळायला सिंगल जाळी, डबल जाळी, स्मॉल साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सर्व साईजेस अवेलेबल आहे. ज्यूसचं पण आहे. त्याच्यानंतर हे पुढे आले अजून हे बिर्याणी झारे म्हणले जाते. त्याच्यात तळणी झारे, बिर्याणी झारे, राईस बिर्याणी जाळी. याच्यासाठी हे सगळे जास्त करून हॉटेलिंग साठी वापरले जातात. हॉटेलिंगचं साहित्य पण इथं मिळते बघा सगळं. त्यानंतर असे 6 आहेत आपल्यासाठी लागणाऱ्या, घरासाठी लागणारे. बार्बिक्यू 6 अवेलेबल आहेत. त्यानंतर उलटणी अवेलेबल आहे, लहान मोठी. उन्हातली पण आहे, मोठे मोठे साईज. इकडे 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 उलटणी पण अवेलेबल आहे आपल्याकडे. 6 अवेलेबल आहे. हॉटेलिंग साठी लागणारे सर्व लॅडल्स वगैरे म्हणजे डब्बू म्हणतो आपण त्याला, इंग्रजीमध्ये आपण लॅडल म्हणतो. याच्यामध्ये पण ते आपल्याकडे अवेलेबल आहे. शिवाय याच्यामध्ये आपल्याकडे झारे सुद्धा अवेलेबल आहे. इकडच्या बाजूला जाळी झारे, तळणी झारे, सर्व प्रकारचे झारे अवेलेबल आहे. शिवाय हॉटेलसाठी लागणाऱ्या कढया आपल्याकडे अवेलेबल आहे लोखंडामध्ये. हे जे तवे असतात, पावभाजी तवे, ते किती बघा साईज आहे. सर्व लोखंडी कढया. त्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट 2 व्हरायटी मध्ये आपल्याकडे. आणि त्यानंतर पावभाजी तवे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर या मसाला दूध कढया सुद्धा आपल्याकडे अवेलेबल राहतात. पावभाजी आता जसं पावसाळा सगळे मोठ्या साईज आहे की मसाला दूध कढया लागतात, त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढे प्रोडक्ट बघितले त्यापेक्षा आपल्याकडे अजून भरपूर व्हरायटीज आहे. एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं दुकान कव्हर करता येत नाही. त्यासाठी तुम्ही नक्की एकदा आपल्या शॉपला व्हिजिट करा. आपल्या शॉपचं नाव आहे केशवराव अप्पासाहेब भगत.
महात्मा फुले मंडई पुणे येथे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला बिडाच्या भांड्यांच्या ह्याच्यामधलं कोणत्या वस्तू आवडल्या हे डिस्प्ले बघा त्यांचा. महात्मा फुले मंडई रामेश्वर चौकामध्ये हे शॉप आहे. मला कोणती वस्तू आवडली, इथं हॉटेलिंग लाईनचे पण आणि घरगुती पण सगळे लोखंडाची बिडाची भांडी मिळतात. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.